अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. खूप मेहनत करता पण लग देत नाही साथ. ही पौर्णिमा चुकवू नका, करा जबरदस्त उपाय. गुलाबाचा रंग लाल असो, गुलाबी, पांढरा किंवा पिवळा असो, हे फूल कधीही आकर्षकच दिसतं. म्हणूनच गुलाबाला फुलांचा राजा म्हणतात आणि गुलाबाच्या मऊ पाकळ्यांमुळे त्याला प्रेमाचं प्रतीकही मानलं जातं. पूजेत सुद्धा गुलाबाला विशेष महत्त्व असतं, कारण हे फूल देवी देवतांना प्रिय मानतात. विशेषतः लक्ष्मीपूजनात गुलाबाचा आवर्जून समावेश करतात. तसंच आर्थिक संकटावरही गुलाबाचे विविध उपाय केले जातात. येत्या 21 तारखेला पौर्णिमा आहे. आर्थिक अडचणी असतील तर हा दिवस न चुकवण्याचा सल्ला ज्योतिषांनी दिलाय. या दिवशी नेमके कोणते उपाय करावे हेही त्यांनी सांगितलंय. ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमा तिथीला 21 जून रोजी सकाळी 7:31 सुरुवात होईल आणि दुसऱ्या दिवशी 22 जून रोजी सकाळी 6:37 ही तिथी संपेल. जर कधीच मनासारखा खर्च करता येत नसेल, कायम पैशांची चणचण भासत असेल किंवा आपल्या वाट्याला कर्जबाजारीपणा आला असेल तर 5 लाल गुलाब घ्या. एक कापड घेऊन त्याच्या 4 कोनांना 4 गुलाब बांधा आणि मधोमध एक गुलाब बांधा. हे गुलाबाचं कापड आता नदीत प्रवाहित करा. यामुळे हळूहळू आपल्या डोक्यावरचं कर्ज कमी होईल. घरात सतत वाद होत असतील, अजिबात सुखसमृद्धीचं वातावरण नसेल तर पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी देवीला लाल गुलाबाची फुलं अर्पण करा. मग असं सतत 5 शुक्रवारी करावं. यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि घरात सुखसमृद्धीचं आगमन व्हायलाही सुरुवात होते. कितीही कष्ट करून यश आपल्या वाट्याला येत नसेल तर पौर्णिमेच्या दिवशी 3 गुलाब आणि 3 बेलफुलं पाण्यात प्रवाहित करा. यामुळे आपली सगळी अडलेली कामं मार्गी लागतील. ज्योतिषशास्त्रानुसार जर तुमच्या कुंडलीत कोणता ग्रह दोष असेल तर त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी एका पानात गुलाबाच्या 5 पाकळ्या घेऊन आई भगवतीला अर्पण करा. त्यामुळे ग्रहदोष हळूहळू दूर होतील आणि दोषांमुळे निर्माण झालेल्या अडचणी कमी होण्यासही मदत होईल. येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. आम्ही या माहितीचा कोणताही दावा करत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे टाईप करा. भाग्यवंत ठराल. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.